तर या आधीचा सामना पाहिला जयदुर्ग पेठ टेमघर संघाने तो सामना जिंकला. काय सुरेख फलंदाजी आणि गोलंदाजी झाली. त्यानंतरचा हा सामना ग्रामीण पूल मधील पहिल्या राऊंड मधील शेवटचा हा सामना जय बजरंग चषक 2021 स्पर्धेचा हा चौथा दिवस ग्रामीण पूल मधील हा सामना आता रंगत आहे. नक्कीच ग्रामीण पूल मधील शेवटचा राऊंड असणार आहे हा. तर नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना सलामीची जोडी त्रिशूल आणि सूरज. तर संघाच्या वतीनं गोलंदाजीची धुरा स्वीकारतोय श्याम नाईक गॅलरीच्या टोकाकडून. सांघिक आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन गोलंदाज राजन पाटील. स्ट्राईकला मात्र सलामीचा फलंदाज त्रिशूल. नॉन स्ट्राईक यांना सूरज. तर 5 षटकांचा हा सामना. पहिलं षटक घेऊन राजन पाटील. नक्कीच एक लेजंड क्रिकेटर वीर तानाजी दापोडे संघाचा खेळण्यासाठी सज्ज त्रिशूल. पहिला चेंडू हलूच कट केलाय. चेंडूला एक धाव पूर्ण केलेली आहे. सन्मान दिलाय चेंडूला आणि एका धावेने संघाची खाते उघड होते. श्री गणेश होतोय शिवशक्ती कोशिंबे संघाचा. धाव फलकावर एक धाव लागलेली आहे. तर 5 षटकांचा हा सामना. पुन्हा एकदा गोलंदाज राजन पाटील. यावेळी मात्र कट करण्याचा प्रयत्न. बॅटची काढा घेऊन चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात. पहिला फलंदाज बाद. पहिला हादरा बसतोय तो कोशिंबे संघाला. हार्दिक हार्दिक स्वागत. सूरज गोल्डन डकवर बाद झालाय. त्यानंतर मात्र 1 डाऊन पोझिशनला आला होता विक्रम. तो सुद्धा गोल्डन डकवर बाद झालाय. काय गोलंदाजी होत आहे या षटकामध्ये. लागोपाठच्या 2 चेंडूवर 2 गडी बाद करण्यात यश आलेलं आहे गोलंदाज राजन याला. आता मात्र हॅट्रिकवर असणार आहे. खेळण्यासाठी फलंदाज आलेला आहे तो ऋतिक. यावेळी सुरेख चेंडू सन्मान दिलाय चेंडूला. एक धाव पळून काढली आहे दोन्ही फलंदाजांनी. अप्रतिम षटकाची हाताळणी होत आहे. आतापर्यंत 4 चेंडू टाकून झालेले आहेत. 2 धावा आलेल्या आहेत आणि 2 फलंदाज देखील बाद केलेले आहेत गोलंदाज राजन पाटील याने. आता मात्र सलामीचा फलंदाज त्रिशूल येतोय स्ट्राईकवर. यावेळी पुल करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात असणार आहे. 1 बाउन्स जोपर्यंत चेंडूला उचलून फेकी केली आहे. एक धाव पूर्ण करण्याची संधी फलंदाजाकडे होती आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. एका धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 3. यावेळी अजून एक चांगला चेंडू सन्मान दिलाय चेंडूला. अजून एक धाव पूर्ण केली. अशा प्रकारे षटक समाप्ती झाली. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावा लागलेल्या आहेत त्या 2 बाद 4 धावा. तर 5 षटकांचा हा सामना. पहिल्या षटकाची समाप्ती झाली. 4 धावा. एक थोडीशी खराब सुरुवात म्हणता येईल शिवशक्ती कोशिंबे संघाची.
दोन फलंदाज देखील बाद झालेले आहेत, परंतु दापोडे संघाचा विचार केला तर खूपच चांगली गोलंदाजी केलेली आहे ती राजन पाटील याने. फक्त 4 धावा दिल्यात आणि 2 गडी बाद करण्यात यश आलंय. अप्रतिम षटक. तर नक्कीच डायमंड ऑफ दापोडे राजन पाटील लेजंड क्रिकेटर. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर 4 धावा लागलेल्या आहेत. काय सुरेख गोलंदाजी केली आहे गोलंदाज राजन पाटील याने. आता मात्र दुसरे षटक घेऊन आर के पाटील स्टँडच्या टोकाकडून गोलंदाज प्रितेश. प्रितेश याचा जर विचार केला तर चांगलासा अष्टपैलू हा खेळाडू. सांघिक दुसरा आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आर के पाटील स्टँडच्या टोकाकडून गोलंदाज प्रितेश. खेळण्यासाठी मात्र सज्ज ऋतिक. सलामीचा फलंदाज त्रिशूल अजूनही खेळपट्टीवर आहे, परंतु नॉन स्ट्रायकर एंडला असणार आहे. पहिला चेंडू पुल करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आणि फलंदाज बाद. लागोपाठ फलंदाज बाद होत आहेत. नक्कीच कुठेतरी छडी लागली आहे ती विकेटची, कारण आतापर्यंत 4 फलंदाज बाद झालेले आहेत. नवीन फलंदाज येतोय तो आकाश. स्ट्राईकला मात्र सलामीचा फलंदाज अजूनही खेळपट्टीवर आहे. जर चांगल्या धावा बनवायच्या असतील तर पार्टनरशिप आवश्यक असणार आहे. यावेळी चांगला चेंडू, फटका तितकासा चांगला, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी असणार आहे, परंतु एकच धाव. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय दापोडे संघाकडून. गोलंदाजी जेवढी चांगली तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण. एकापेक्षा जास्त काही नाही. या एका धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 5. दुसऱ्या षटकाचा खेळ अजूनही मार्गस्थ. धावसंख्या धावफलकावर 4 बाद 5. यावेळी अजून एक चांगला चेंडू त्याच क्षेत्रामध्ये चेंडूला खेळून काढलाय. तोच क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूला उचलून फेकी करतोय तोपर्यंत एक धाव घेण्याची संधी दोन्ही फलंदाजांकडे. या एका धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 6. आता मात्र सावध पवित्रा घेतले दोन्ही फलंदाजाने. एकेरी धावेने धावफलक हळत ठेवत आहेत, कारण याआधी जर विचार केला तर पटापट विकेट्स गेलेले आहेत. यावेळी एक मोठा फटका, नक्कीच चेंडू हवेत असणार आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. लॉंग ऑफ रिझनला कोणतीही चूक नाही. फलंदाज होईल बाद. क्रिकेट हायलाय ग्रेट. क्रिकेट हायलाय ग्रेट. क्रिकेटचा संग्राम होणार कडक. मोठमोठे संघांची होणार लढत. क्रिकेटचा संग्राम होणार कडक. मोठमोठे संघांची होणार लढत. खेळ रंगणार बेधडक. खेळ रंगणार बेधडक. सलामीचा फलंदाज त्रिशूल देखील डगआउटच्या आश्रयाला गेलेला आहे. नक्कीच एक पार्टनरशिपची आवश्यकता असणार आहे, परंतु लागोपाठ जे फलंदाज बाद होत आहेत धावसंख्या मात्र स्थिर असणार आहे ती 6. यावेळी अजून एक चांगला फटका. क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ रिझनला आहे. एकापेक्षा जास्त काही नाही, तर एका धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 7. यावेळी आपटलेला चेंडू कट करण्याचा प्रयत्न नक्कीच झाला होता. व्यवस्थितरित्या चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये आला नाहीये. एक धाव घेतली. तर अशा प्रकारे 2 षटकांची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर कोशिंबे संघाची धावसंख्या झाली ती 4 बाद 8. तर नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना शिवशक्ती कोशिंबे हा संघ 4 बाद 8 धावा. 2 षटकांची समाप्ती. नक्कीच थोडीशी खराब अशी सुरुवात, कारण 5 षटकांचा सामना. 2 षटकांनंतर धावसंख्या 8. सरासरी 4 ने या धावा जमा होत आहेत.
जर अशाच प्रकारची फलंदाजी होत राहिली तर 20 ते 25 धावापर्यंत पारी समाप्त होईल, परंतु नक्की मोठ्या फटक्यांची आवश्यकता असणार आहे शिवशक्ती कोशिंबे संघाला, कारण त्यांना दाखवून द्यावं लागेल की इतक्या लांबून आपण का इथे खेळण्यासाठी आलो आहोत. परंतु राजन पाटील याला कंटिन्यू ठेवण्यात आलेला आहे. नक्कीच पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली राजन पाटील याने. यावेळी मात्र सन्मान दिलाय कार्पेटच्या सहाय्याने, कव्हर रिजनला चेंडूला ढकलून खेळलंय. एक धाव पूर्ण. सन्मान देऊन खेळत आहेत यावेळी मात्र फलंदाज, कारण विचार केला तर 4 फलंदाज त्यांचे बाद झालेले आहेत. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत असणार आहे. स्वतः गोलंदाज राजन पाटील तिथे प्रयत्न करतोय. डायरेक्ट हिटचा प्रयत्न सुद्धा झाला होता, 2 धावा पूर्ण केल्या. तर तिसऱ्या धावेचा प्रयत्न, अजून एक डायरेक्ट हिटचा प्रयत्न, 3 धावा पूर्ण केलेल्या आहेत. आणि या 3 धावेने संघाची धावसंख्या आता मात्र डबल फिगर मध्ये 12. तर तिसऱ्या षटकाचा खेळ मार्गस्थ, धावसंख्या 12. पुन्हा एकदा गोलंदाज राजन पाटील खेळण्यासाठी अजय. यावेळी मात्र स्लॉक स्विफ्ट केलंय, चेंडूला भिरकावून दिलाय ऑन साइडच्या दिशेने. चेंडू जाईल सीमारेषे बाहेर, 6 धावांसाठी षटकार. आर खेळू चला बघू चला जय बजरंग चषक. आर खेळू चला बघू चला जय बजरंग चषक. एक लोअर फुलटॉस चेंडू गोलंदाज राजन पाटील याचा, आणि स्लॉक स्विफ्टचा काय सुंदर फटका खेळलाय फलंदाज अजय याने, आणि ऑनसाइडच्या दिशेने एक षटकार पेश केलाय अजय याने. अशा फटक्यांची नक्कीच गरज असणार आहे संघाला, कारण धाव संख्या आता मात्र पोहोचली ते 18 वर. तिसऱ्या षटकाचा खेळ अजून मार्गस्थ आहे. तर आकाश याच्या बॅटमधून षटकार आला होता. यावेळी चांगलासा चेंडू, नक्कीच पायचीची अपील झाली होती. लेग बाईच्या रूपाने 1 धाव आलेली आहे. नक्कीच पायचीची अपील देखील झाली होती, परंतु पंच सांगतायत की गोलंदाज समोर आला होता चेंडू टाकल्यानंतर. चांगली गोलंदाजी, एक षटकार खाल्यानंतर एक चांगला चेंडू पेश करतोय. यावेळी अजून एक मोठा फटका येईल का? क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी प्रितेश पाटील कोणती चूक करत नाही, फलंदाज होईल बाद. फलंदाज अजय मात्र मोठ्या फटक्याच्या आशेने चेंडू हवेत उडवला होता, परंतु क्षेत्ररक्षक प्रितेश पाटील त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची चूक करत नाही आणि फलंदाज अजय बाद. चांगली गोलंदाजी आता मात्र या षटकामध्ये, एक षटकार खाला, त्यानंतर एक चांगला चेंडू, त्यानंतर मात्र एक फलंदाज बाद. यावेळी अजून एक सुरेख चेंडू, वारंवार खोलवर टप्प्याचे चेंडू हाताळत आहे गोलंदाज राजन पाटील. तर अशा प्रकारे षटकाची समाप्ती, 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावा झाले त्या 20. 5 बाद 20 अशी धावसंख्या. आतापर्यंत खूपच चांगली गोलंदाजी झाली आहे. वीर तानाजी दापोडे संघाच्या गोलंदाजाचा विचार केला तर खूप चांगली गोलंदाजी. पहिल्या षटकामध्ये राजन पाटील यांनी 4, त्यानंतर प्रितेश याने 4, त्यानंतर पुन्हा राजन पाटील यांनी 12 धावा. खूपच चांगली गोलंदाजी. थोडंसं स्पीडअप करायचं आहे दापोडे संघ. 20 धावा झालेल्या आहेत, 20. तर 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 20. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना शिवशक्ती कोशिंबे हा संघ
5-20 अशी धावसंख्या धावफलकावर. थोडीशी खराब सुरुवात, कारण गोलंदाजी तितकीच चांगली झाली आहे दापोडे संघाची. आता मात्र चौथं षटक घेऊन आलेला आहे तो गोलंदाज हर्षद चौधरी. आर के पाटील स्टँडच्या टोकाकडून चौथं षटक घेऊन गोलंदाज हर्षद चौधरी. स्ट्राईकला असणारे तो फलंदाज शैलेश. तर नॉन स्ट्राईकला शैलेश असणार आहे, स्ट्राईकला मात्र आकाश. आकाशच्या बॅटमधून एक षटकार देखील आलेला आहे मागच्या षटकामध्ये, म्हणजे त्याच्याकडे क्षमता आहे मोठ्या फटक्यांची. तर गोलंदाज हर्षद चौधरी खेळण्यासाठी सज्ज. आकाश यावेळी स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये झेल पकडण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. लॉंग ऑफ रिजनला चेंडू जातोय. एक धाव पूर्ण, डायरेक्ट हिटचा प्रयत्न. 2 धावा देखील तोपर्यंत पूर्ण केलेल्या आहेत फलंदाज आकाशाने. या 2 धावांनी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 22. तर 22 धावा झाले आहेत. चौथ्या षटकाचा खेळ मार्गस्थ. चांगला फटका आला होता आकाशाच्या बॅटमधून, त्याच्यावर 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज हर्षद. यावेळी पुन्हा एकदा त्याच दिशेने चेंडूला खेळून काढले. तोच क्षेत्ररक्षक चेंडूला अडवतोय. थोडीशी खराब क्षेत्ररक्षण या ठिकाणी. तोपर्यंत 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. या 2 धावांनी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 24. लागोपाठच्या 2 चेंडूवर 2 धावा आलेल्या आहेत आकाशाच्या बॅटमधून. पुन्हा एकदा गोलंदाज हर्षद. यावेळी फुलटॉस चेंडू हवा तसा समाचार घेता आलेला नाही. क्षेत्ररक्षक राजन पाटील त्या ठिकाणी चेंडूला येऊन अडवून फेकी केली. तोपर्यंत 1 धाव. तर धावसंख्या आता मात्र झालेली ती 25. सिल्वर जुबली. चौथ्या षटकाचा खेळ मार्गस्थ. धावसंख्या 25. सुरुवात तितकीशी चांगली राहिलेली नाहीये शिवशक्ती कोशिंबे संघाची. यावेळी अजून एक खोलवर टप्प्याचा चेंडू. कार्पेटच्या सहाय्याने चेंडू गेलाय. क्षेत्ररक्षक राजन पाटील चेंडूला अडवून फेकी करतोय. 1 धाव. धावसंख्या 26. पुन्हा एकदा गोलंदाज हर्षद खेळण्यासाठी सज्ज. आकाश यावेळी स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न. व्यवस्थितरित्या चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाही. कॉर्नर रिजनला चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक तोपर्यंत चेंडूला उचलून फेकी करतोय. 1 धाव पूर्ण केलेली आहे आकाशाने. 1 धावाने संघाची धावसंख्या झाली ती 27. या सामन्याचा विचार केला तर आतापर्यंत चौथ्या षटकाचा खेळ मार्गस्थ आहे आणि फक्त 1 षटकार, एवढा एकच मोठा फटका या इनिंग मध्ये पाहायला मिळाला आहे. आता मात्र हवे चेंडू. प्रितेश पाटील कोणत्या प्रकारची चूक करत नाहीये. फलंदाज मात्र बाद. शैलेशाला मात्र जावं लागेल. गौरव खेळाडूचा मान, विजेत्यांचा इथं होतो या सन्मान. जय बजरंग मित्र मंडळ टेंभर पाडा भातवड गावाची शान. आहे नावातच त्यांच्या धडक, आहे नावातच त्यांच्या धडक. शैलेश मात्र या ठिकाणी बाद झालाय. चांगला असा झेल पकडला होता त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक प्रितेश पाटील याने. लांबून धावत आला होता चेंडूवर. खूपच चांगली नजर आणि चांगला झेल समाप्त करतोय प्रितेश. तर शैलेश बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज येतोय सुलतान. स्ट्राईकला असणारे सुलतान. तर शेवटचं षटक घेऊन श्यामनाईक गॅलरीच्या टोकाकडून गोलंदाज समीर. स्ट्राईकला असणारे नवीन फलंदाज सुलतान. नॉन स्ट्राईकला मात्र आकाश. त्याच्या बॅटमधून 1 षटकार देखील आलेला आहे. तर गोलंदाज समीर खेळण्यासाठी सज्ज. सुलतान. अजूनही 2 ते 3 मोठे फटके या षटकामध्ये येणे आवश्यक आहे, कारण धावसंख्या लागलेली ती फक्त 27. 5व्या षटकाचा खेळ अजूनही मार्गस्थ. खूपच चांगली गोलंदाजी वीरतानाची दापोडे संघाची.
गोलंदाज समीर. आणि पहिला चेंडू पूल करण्याचा प्रयत्न, निर्धाव निघून जातो यष्टीरक्षकाच्या हातात. सुरेख डिलिव्हरी, अप्रतिम टप्पा, तितकीशी उंची चेंडूमध्ये आणि चेंडू निर्धाव जातोय यष्टीरक्षकाच्या हातात. आता मात्र आकाश त्याला काहीतरी थोडासा कानमंत्र देत आहेत. धावसंख्या मात्र स्थिर असणार आहे ती 6 बाद 27. यावेळी मात्र उंचावलाय चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. एक धाव पूर्ण केलेली आहे आणि फक्त एका धावेवर समाधान. एका धावेने संघाची धावसंख्या गेलेली आहे ती 28. यावेळेस स्ट्राईकला असणार आहे तो फलंदाज आकाश. उपस्थित या मुख्य व्यासपीठावर मॅचचा आनंद घेत आहेत प्रल्हादजी नाईक, ज्यांच्या माध्यमातून सन्मान चिन्ह स्पॉन्सर करण्यात आलेला आहे. सोबतच रणजित नाईक असा उपस्थित झालेला आहे. शरद दादा मात्रे, सचिन आपण पाहतोय सचिन भाऊ, आमचे सचिन भाऊ तरे देखील मॅचचा आनंद घेत आहेत. संतोषजी तरे, वंडर ऑफ भिवंडी जगदीश नाईक, आणि सोबतच आपण पाहतोय मागच्या कक्षामध्ये भाऊ शिवा नाईक यांचं देखील आगमन झालं आहे. सोबतच योगेश तरे हे देखील उपस्थित आहे. संजय तरे गोल्डमॅन, आपले देखील हार्दिक स्वागत आहे. विश्वजित नाईक, सोबतच आपण पाहतोय आमचे मित्र अनिल नाईक, सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे जय बजरंग चषक 2021 या स्पर्धेमध्ये. यावेळी चांगला असा चेंडू, शरीराचा वेध घेणारा चेंडू, धाव घेण्याचा प्रयत्न झाला होता धावचीच्या स्वरूपात. सुलतान मात्र बाद. एकंदरीत 7वा फलंदाज बाद होतोय तो शिवशक्ती कोशिंबे संघाचा. या स्पर्धेचं 4थं क्रमांकाचं जो बक्षीस आहे, क्रॅश प्राईज, मानसी रणजित नाईक साहेबांच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे. आम्ही देखील आपला आभार व्यक्त करू या स्पर्धेच्या माध्यमातून. मानसी रणजित नाईक, आपलं मनापासून हार्दिक स्वागत आहे. तर नवीन फलंदाज अक्षय आलेला आहे, तो मात्र नॉन स्ट्राईकला असणार आहे. स्ट्राईकला मात्र आकाश. यावेळी मात्र आपटलेला चेंडू पूल करण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. फुटवर्क दिसत नाही फलंदाजाचा, त्यामुळे चेंडू आणि बॅटचा कोणत्याही प्रकारचा संपर्क झालेला नाहीये. चेंडू निघून जातोय सरळ यष्टीरक्षकाच्या हातात. बॉडी बॅलन्स, फुटवर्क काही दिसत नाही फलंदाजाचा. जागेवरून फटका खेळण्याचा नक्कीच प्रयत्न झाला होता. एक आपटलेला चेंडू सरळ निघून गेला यष्टीरक्षकाच्या हातात. पुन्हा एकदा गोलंदाज समीर. यावेळी मात्र ऑफस्टंपच्या बाहेर निघून खेळण्याचा प्रयत्न, बॅटचा व्यवस्थित पट्ट्यात आला नव्हता. चेंडू वन बाउन्सला लॉंग ऑन रिजनला जातोय. क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूला उचलून फेकी करतोय तोपर्यंत एक धाव, आणि एका धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 29. उद्या ठीक 9 वाजता शेड्यूल स्टार्ट होईल. धनेश इलेव्हन कुकसे आणि भरतस्पोर्ट वल या संघामध्ये पहिली लढत तुम्हाला पाहायला मिळेल. त्यानंतर पॉइंट स्पोर्ट भिवंडी RD टिपर 40 ओवली हा संघ देखील खेळताना पाहायला मिळेल. यावेळी मात्र चांगला चेंडू, एक धाव, धावसंख्या 30. तर अशा प्रकारे षटकांची समाप्ती. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 30 आणि 31 धावांचं माफक असं आव्हान ठेवलं आहे ते वीर तानाजी दापोडे संघासमोर. तर राहुल भोईर, आपण समालोचन कक्षामध्ये यायचंय. यस मित्रांनो, उद्या सकाळी ठीक 8:30 वाजता रिपोर्ट करायचं आहे. 9:15 वाजता 9 आपण टॉस करणार आहोत आणि 9 वाजता पहिल्या सामन्याला सुरुवात करणार आहोत. अर्थातच धनेश इलेव्हन कुकसे आणि भरतस्पोर्ट वल या संघामध्ये तुम्हाला पहिली लढत पाहायला मिळेल उद्याच्या दिवसामध्ये. मेगा फायनल डे आहे उद्या, या स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे. त्यानंतर पॉइंट स्पोर्ट भिवंडी आणि RD टिपर 40 ओवली या संघाचा तुम्हाला देखील सामना पाहायला मिळेल. या असतील सिटी पूलमधील सामने. त्यानंतर आजच्या गटातील जो संघ निघेल तो उद्या ठीक 11 वाजता त्यांचा सामना असेल. सोनादेवी टेमघर विपक्ष आजच्या गटातील जो संघ आहे त्या संघाचं. त्यानंतर सेमीफायनल अँड फायनल. तर नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना शिवशक्ती कोशिंबे संघाने धावसंख्या केली आहे ती 30. तर 31 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे ते वीर तानाजी दापोडे संघासमोर. तर यानंतरच्या सामन्याचं धावतं विवरण करण्यासाठी मी समालोचन कक्षामध्ये आमंत्रित करतोय
भादोड भिवंडीतील एक बुलंद आवाज संदेश पाटील भिवंडीकर. थँक्यू सो मच आदेश. आपण पाहताय मुख्य व्यासपीठ दाखवलं जात आहे. सुंदर अशा चमकत्या ट्रॉफ्या दाखवल्या जात आहेत. सोबतच आमचे सर्वांचे लाडके BTPLचे प्रणेते आपण पाहतोय सचिन भाऊ तरे यांना दाखवला जात आहे. सोबतच आपण पाहतोय जगदीश नाईक वंडर ऑफ भिवंडी शरदादा म्हात्रे यांना देखील दाखवला जात आहे. सोबतच प्रल्हादजी नाईक रणजित नाईक साहेब यांना दाखवला जात आहे. या आपण पाहू शकता ट्रॉफीज. कॅमेरामॅन भावेश बारसी हा व्यासपीठ दाखवताना आपल्याला पाहायला मिळतोय. वेलकम मचिंदर नाईक, आपल्या मनापासून हार्दिक स्वागत आहे. द ग्रेट पर्सनॅलिटी मचाभाई हे आपण पाहू शकता. संजय तरे यांना हे देखील मॅचचा आनंद घेतात व्यासपीठावरून. चला फलंदाज पाठवून द्यायचं आहे. चला फलंदाज लगेच या मैदानाच्या आतमध्ये, कारण की अजून एक सामना खेळवायचा बाकी आहे. हे आपण पाहू शकता मिलिंद म्हात्रे आणि विश्वजित नाईक एन्जॉय करताना. आणि मागच्या कक्षामध्ये प्रमोद नाईक यांना दाखवला जात आहे. मिस्टर पम्याबाई आणि आमचे बाबा भाऊ शिवा नाईक यांना दाखवला जात आहे. योगेश तरे यांना आपण पाहू शकता. आपण राज तरे जयदुर्गा बी टेमगरपाडा संघाचे कॅप्टन. आणि हे पाहू शकता आपण टायगर ऑफ पुंडलिक नगर संजय तरे यांना दाखवले होते. आणि अनिल नाईक अँड जय बजरंग मित्रमंडळाचे अध्यक्ष विद्यमान अभिमन्यू तरे यांना दाखवलं जात आहे. आणि हे आमचं कॉमेंट्री बॉक्स आदेश तरे युवा समालोचक, त्यांचा आवाज तुम्ही पहिल्या दिवसापासून ऐकतायत. साहेबा मुमीन आणि ज्यांनी हात आता नुकतेच केले ते आमचे मयूर भोईर. बॅक टू नाव क्रिकेट. तर जो सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आली आहे. दिनेश आणि प्रितेश ही सलामीची जोडी. पहिला चेंडू डावकरी त्याचा गोलंदाजी करण्यासाठी सज्ज आहे. समीर पहिला चेंडू कट करण्याचा प्रयत्न झाला होता. इथे छोटंसं आव्हान ठेवलंय, 31 धावांचं आव्हान ठेवलंय. आणि षटकं जे आहेत ती म्हणजे तब्बल 5, म्हणजे 5 षटकामध्ये 30 चेंडू आणि 31 धावा. आता त्याच्यामधून एक चेंडू मायनस करा, 29 चेंडू आहेत आणि 31 धावांचं आव्हान आहे. हलक्या हाताने फेस ओपन केलाय. वाईट अप लॉंगावर चेंडू आहे. डीप मधून क्षेत्ररक्षक पोहोचतंय. एक धाव कंप्लीट होतोय. त्या दिनेश याचं खातं बोलतंय. दिनेश म्हटल्यानंतर दापोडे संघाचा आपण लगेच उल्लेख करतो, कारण की दिनेश पाटील याच्याकडे भरपूर क्लास आहे. टेनिस क्रिकेट बॉलमध्ये सातत्याने आपल्या गावासाठी चांगला क्रिकेट खेळलाय आणि खूप चांगला स्ट्रायकर आहे आणि सुरुवात करून देत आहे. मात्र प्रितेश देखील पहा पंतप्रधान वाईटचा इशारा होते. प्रितेशचं क्रिकेट जर बघितलं आपण तर मी म्हणेल की 16 ते 17 वर्षाचा असताना देखील इतका फॉर्म त्याचं पाहायला मिळालं चालू हंगामामध्ये. इथे षटकार मारण्याचा प्रयत्न झाला होता, बिग हिट करण्याचा प्रयत्न केला होता, हवं तसा बॅटवर आला नाहीये. संघामध्ये टीमचे सर्वात सिनियर खेळाडू म्हणजेच राजेंद्र पाटील. त्यांना माहिती आहे MRAचे चेंडू आहेत, मिडल करायचं फक्त बॅटच्या बरोबर बॉटम मध्ये हा चेंडू घ्यायचा आहे. ताकद लावायची आहे कारण की MRAचे चेंडू आहेत. हा ताकदीचा आणि मिडलचा खेळ आहे. पुन्हा एकदा बॅटरीची एनर्जीज घेतोय. मात्र क्षेत्ररक्षक आहे तिथे, खूप चांगलं फील्ड पाहायला मिळतोय. स्विफ्ट करण्याचा प्रयत्न केला होता. सिंगलने खाता ओपन होते प्रितेश पाटील याचं. पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न. काय गोलंदाजी केली जाते. प्ले डाऊन झालाय ते कट करण्याचा प्रयत्न घेतला होता आणि बॅटचा हलकस एनर्जीज लागून सर एस्ट्यानो चेंडू लँड झाला होता. हे पाहू शकता आपण. एक खूप चांगला चेंडू पाहायला मिळाला गोलंदाजच्या माध्यमातून. ऋतिक हा गोलंदाज विकेट प्राप्त करतोय. क्रिकेट हायले ग्रेट. क्रिकेट हायले ग्रेट. महत्वाचा विकेट होता कारण की समोर लक्ष 31 धावांचं ठेवलंय.
मैदानाच्या आतमध्ये टीमचे सिनियर खेळाडू आपण पाहतोय राजन पाटील हे मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. सिंगल डबलने देखील सामना जिंकू शकतो. इथे मात्र टायगरचा संघ आहे, शिवशक्ती कोसिंबे संघ. प्रयत्न तर नक्कीच असतील त्यांचे, कारण की गोलंदाजी खूप चांगली आहे संघाकडे. नवीन फलंदाज स्ट्राईक घेतोय राजन पाटील. पहिला चेंडू खेळला आहे, गॅपमधून खेळण्याचा प्रयत्न, गलीमध्ये शतरक्षक आहे, धाव घेतली जात नाहीये. डॉट चेंडू. काय गोलंदाजी केली जाते पहिल्या षटकामध्ये ऋतिक याच्या माध्यमातून. पहिला षटक कंप्लीट, फक्त आणि फक्त 3 धावा धावफलकावर. एक महत्वाचा विकेट शिवशक्ती कोशिंबे संघाच्या माध्यमातून ऋतिक याच्या अकाउंटमध्ये जमा आहे. काय म्हणणार आदेश, ज्या प्रकारची गोलंदाजी राहिली ऋतिक याची पहिल्या षटकामध्ये? ज्या प्रकारचं आव्हान ठेवलंय 31 धावांचं माफक असं आव्हान, जर ते थांबवायचं असेल, कुठेतरी डिफेंड करायचे असतील त्या धावा, तर चांगली गोलंदाजी होणे आवश्यक असणार आहे. आणि त्याच प्रकारची गोलंदाजी आता इथे झालेली आहे, कारण एका षटकाच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या त्या 3 आणि एक फलंदाज देखील बाद झालेला आहे. म्हणजेच एकंदरीत खूपच चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये झालेली आहे ती गोलंदाज ऋतिक याची. आता मात्र दुसरं षटक घेऊन आलेलं होतं गोलंदाज अक्षय. आर.के. पाटील स्टँडच्या टोकाकडून सांघिक दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन गोलंदाजाची धुरा स्वीकारतोय गोलंदाज अक्षय. अक्षय आलाय दुसरं षटक टाकण्यासाठी आणि स्ट्राईकवर प्रितेश पाटील, ज्याच्या बॅटमधून एक धाव आली आहे. हा सामना खूप रंगतदार तुम्हाला पाहायला मिळेल, मात्र क्षमता देखील भरपूर आहे. दापोडे संघाकडे चांगली फलंदाजी आहे. येणाऱ्या फलंदाजीमध्ये हर्षद चौधरी सध्याच्या घडीला फॉर्म मध्ये. मात्र हा खेळाडू गेले 3 वर्ष तोच फॉर्म आणि तेच फटके तुम्हाला पाहायला मिळते मैदानाच्या आतमधून. षटकार. कर गौरव खेळाडूचा मान विजेत्यांचा इथं होतो या सन्मान. जय बजरंग मित्र मंडळ टिंबर पाडा भातवड गावाची शान. सातत्याने आपण त्याला बघितलं या प्रकारची फटकेबाजी करताना, आणि संघ थोडा अडचणीमध्ये आला. अडचणीतून बाहेर देखील काढला त्यांनी पहिल्या चेंडूवर. पहिल्या षटकामध्ये 3 धावा आल्या. बघितलं थोडासा दबाव आलाय, विकेट देखील गेलाय. इथून आता दबावामध्ये न खेळता एक नॅचरल क्रिकेट खेळूया, आणि प्रितेशाच्या बॅटमधून हा षटकार देखील पाहायला मिळत आहे. शरीरापासून लांब ठेवलेला हा चेंडू मात्र बरोबर व्यवस्थित बॅटच्या पट्ट्यात घेतला आणि काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषे बाहेर. षटकार. पुन्हा एकदा इथे फसला गेलाय फटका, कारण चेंडू हवेमध्ये आणि प्रितेश पाटील याचं महत्वाचं विकेट शिवशक्ती कोशिंबी संघाच्या पक्षामध्ये जातोय. डीजे काय प्रयत्न केले आहेत आणि प्रयत्नांना नक्की यश मिळालं आहे. त्या स्टँड अँड डिलिव्हर करण्याचा प्रयत्न केला, समोरच्या दिशेने खेळायचा प्रयत्न होता, फसला गेलाय. आणि ठीक आमच्या कॉमेडी बॉक्सच्या समोर ही झेल पकडली जाते आणि महत्वाचा विकेट प्रितेश पाटील याचा विकेट मिळाला आहे. त्या मॅच रंगेल, नक्कीच रंगेल ही मॅच, कारण अशा प्रकारचा क्रिकेट खेळला तर मॅच नक्कीच रंगणार आहे. पुढच्या मॅचसाठी भरपूर तयारी सुरू आहे. या मॅचचं विजेता संघ आणि जयदुर्गा बी टेमगरपाडा संघ. आणि हळूहळू आमचा व्यासपीठ जो आहे इथे भरला जाईल. आता नवीन फलंदाज सचिन येतोय मैदानाच्या आतमध्ये. राईट आर्म विकेट. यावर्षी या आपण पाहतोय या ड्राईव्ह केल्या चेंडूला एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये वाईड अप लॉंग ऑफ क्षेत्ररक्षक तिथं पोहोचतोय. एक सिंगल धाव नक्कीच मिळेल इथे. यावर्षी दापोडे संघाचा देखील भरपूर चांगला फॉर्म आहे आणि दापोडे संघाचा क्रिकेट सातत्याने आपण बघत आलेलो आहोत. हर्षद चौधरी असो, प्रितेश पाटील असो, राजन पाटील असो, ध्रुवा असो, किंवा आपण बघितलं दिनेश पाटील याचा फॉर्म खूप चांगला पाहायला मिळाल्यामध्ये. सध्या तरी समोर पीटीसी हा सामना तुम्हाला पाहायला मिळतोय. ऑफ स्टंपर चेंडू आहे सर एष्टिकाच्या हातामध्ये. डॉट चेंडूने इथे कमबॅक पाहायला मिळालं गोलंदाजाचं. खूप चांगली गोलंदाजी आहे. आता राजन इथे थोडंसं आपल्या फलंदाजा विशेष चर्चा करेलच, कारण की इथून धावा येणं थोडंसं मुश्किल झालं. जरी टार्गेट 31 धावांचं आहे, मात्र गोलंदाजी खूप चांगली राहिली आतापर्यंत. तर राजन पाटील थोडंसं आपल्या स्ट्रायकर फलंदाजाला आता थोडंसं समजवण्यासाठी गेलेले आहेत स्ट्राईकवर, कारण की इथून धाव प्रत्येक चेंडू मागे घ्यायची आहे. मात्र अक्षय याचं देखील आम्ही कौतुक करू. एक विकेट महत्वाचं त्यांनी प्रितेशाचं घेतलंय.
राईट आर्म द विकेट. ऑफ स्टंपर चेंडू होता, सोडून दिला असता देखील वाईट मिळाला असता, मात्र वाईट आणि पनिश पाहायला मिळतोय. खाली क्षेत्रामध्ये चेंडू सीमापान, दर्जेदार चौकार. क्रिकेटचा संग्राम होणार कडक, मोठमोठे संघांची होणार लढत. क्रिकेटचा संग्राम होणार कडक, मोठमोठे संघांची. सुपर पंच पाहायला मिळत आहे आणि चेंडू सीमापार चौकार पाहायला मिळत आहे. हेच सांगण्यासाठी गेले असतील राजन पाटील की अगोदरच 2 विकेट गेलेल्या आहेत, थोडंसं दबाव आणण्याचा प्रयत्न करतायत कोशिंबी टीम, मात्र ते त्यांना कोणत्या तरी प्रकारे रोकावा लागेल आणि त्यानंतर चर्चा, त्यानंतर 4 धावा खर्चा गोलंदाज अक्षय याच्या माध्यमातून. अक्षय राईट आर्म द विकेट. थोडंसं रनअप चुकतंय गोलंदाजाचं, थोडंसं दबाव देखील जाणवतोय गोलंदाज, कारण की आतापर्यंत 11 धावा खर्च केल्यात. त्रिशूल थोडंसं विकेट किपर आपण पाहतोय क्षेत्ररक्षण हलवत आहेत. टीमचे कॅप्टन आहेत त्रिशूल. यावेळेस ऑफ स्टंपर चेंडू तर यष्टिकाच्या हातामध्ये डॉट चेंडूची समाप्ती होते. 2 षटकाची समाप्ती. धावसंख्या झाली आहे 10 पालकावर, 14 धावा, 14 लॉस ऑफ 2 विकेट्स. वीरतानाची दापोडे. प्रत्येक खेळाडू 100% देण्याचं काम करतोय मैदानाच्या आतमध्ये, गोलंदाजीचं क्षेत्र असो किंवा फलंदाजीचं. जेव्हा परीक्षा असते येस, अनेक ठिकाणी स्पर्धा सुरू आहेत, बंद झालेला आहे. हॅलो हॅलो तर गोलंदाज ऋतिक ऋतिक एक कंटिन्यू गोलंदाजी करणार आहे. सामने गॅलरी इन कडून आणि राजन खेळण्यासाठी सज्ज आहे. यावेळी ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, फटका फसला गेलाय. शतरक्षक देखील चेंडू खाली. अजून एक धक्का इथे दापोडे संघाला. थँक्यू डीजे. महत्वाचं होतं विकेट घेणं, महत्वाचं होतं. तो विकेट देखील इथे घेतलं ऋतिक याने. पुन्हा एकदा मॅच मध्ये कमबॅक पाहायला मिळतोय. ते शिवशक्ती कोसिंबे टीम संघाचं त्रिशूल कॅप्टनशिप करतोय आणि कॅप्टन नॉक आपण पाहतोय. चांगली कॅप्टनशिप पाहायला मिळते ते. पण तो सचिन आहे, सचिनकडे देखील क्षमता आहे, सिंगल डबल देखील काढू शकतात तिथे. मैदानाच्या आतमध्ये अर्षद चौधरी येतोय. सातत्याने अनेक रेकॉर्ड नावावर आहेत, मात्र सध्या तरी थोडंसं संघ अडचणीमध्ये आलाय. ते 3 खेळाडू जे आहेत लवकर आउट झालेले आहेत. त्याच्यामध्ये जर विचार केला दिनेश पाटील आउट झालं, त्यानंतर बघितलं आपण प्रितेश पाटील आणि राजन पाटील देखील खेळपट्टी सोडतोय. म्हणजे इथे जिम्मेदारी जी आहे अर्षद चौधरीच्या कांद्यावर आली आहे. चांगला क्रिकेट खेळावा लागेल, चांगली पार्टनरशिप बनवावी लागेल. जास्त नाही, 31 धावा बनवायचे फक्त आणि फक्त धाव फलकावर. ऋतिक पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न झाला, आता हवं तसा बॅटवर आले नाहीये. स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक चेंडूला फील्ड करण्यासाठी येत आहेत मिड विकेट रिझन मध्ये. तोपर्यंत एक धाव कंप्लीट होते. अर्षद चौधरी स्ट्राईक घेईल. धाव संख्या फक्त आणि फक्त 15 धावा धाव फलकावर. 15 लॉस ऑफ 3 विकेट. 15 रन 3 विकेट के नुकसान पर. ऋतिकची गोलंदाजी खूप चांगली राहिली आतापर्यंत. सामने गॅलरी एन कडून गोलंदाजी करतोय. खेळण्यासाठी सज्ज आहे अर्षद चौधरी. यावर्षी आपण पाहतोय या हवं तसा बॅटवर आले नाहीये. लॉंगॉनवर चुकी झाली आहे, चुकीला माफी नाहीये. टेनिस क्रिकेट बॉल मध्ये जितकं डॉट चेंडू विकेट एवढं महत्वाचं असतो, तितकंच एक धाव खूप इम्पॉर्टंट असतो. आणि ती धाव इथे सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केल्या हर्षद याने. 2 धावा कंप्लीट होत आहेत. धाव संख्या 17 धावा धाव फलकावर. पुन्हा एकदा अतिशय सुरेख ड्राईव्ह पाहायला मिळते. कव्हर पॉइंट वर चेंडू डीप मध्ये चेंडूला फील्ड केले जात आहे. खूप चांगला फील्ड, फक्त सिंगल धाव इथे प्रयत्न केला जात आहे शिवशक्ती कोशिंबे टीम संघाच्या माध्यमातून. त्रिशूल ठाकरे प्रयत्न करतोय की हा सामना शेवटच्या षटकापर्यंत रंगावा,
तोच प्रयत्न. आणि राहुल भुईर नेहमी सातत्याने म्हणतात की प्रयत्न ही परमेश्वर. प्रयत्न केला तर नक्की तुम्हाला यश मिळेल. इथे अपील केली जाते. हो यस, त्याच अपील. आणि पंच दिनेश नाईक यांचा इशारा होतो की हा फलंदाज आउट. कारण की गोलंदाजी तितकी चांगली आहे आणि विकेट्स देखील इथे गमावल्या जात आहेत वीर तानाजी दापोडे संघाच्या माध्यमातून. 13 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता आहे. न्यूमॅन रोहन येतो मैदानाच्या आतमध्ये. रोहन पाटील मैदानाच्या आतमध्ये आल्या. हा देखील चांगला खेळाडू आहे, मात्र साथ द्यावी लागेल त्याला हर्षद चौधरी याला. पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न केला आहे. मिड विकेट रिजन मध्ये चेंडू आहे. डीप मधून शतरक्षक चेंडूपर्यंत पोहोचतोय. एक धाव कंप्लीट झाली आहे. षटक कंप्लीट झालाय. चेंडू मागे धाव बनवायची आहे, ती म्हणजेच दापोडे संघाला. धाव संख्या धाव पलकर आपण पाहतो 19 धावा. काय वाटतं आदेश तुला? कारण इथे चांगली गोलंदाजी झाली, चांगले विकेट्स जर मिळाले तर हा सामना नक्की शेवटच्या षटकापर्यंत जाईल. मात्र चेंडू जे बाकी आहेत 12 आणि धावांची गरज देखील आहे 12. फलंदाज 4 बाद झालेत. खेळपट्टीवर विचार केला तर हर्षद चौधरी अजूनही फलंदाजी करतोय. जर हा सामना जिंकायचा असेल तर हर्षद याची विकेट त्यांना घ्यावी लागेल. अन्यथा जर हर्षद शेवटपर्यंत खेळत राहिला तर वीर तानाजी दापोडे संघ हा सामना विजयी होऊ शकतो. कारण 12 चेंडू 12 धावांची आवश्यकता आहे. तर गोलंदाज शैलेश चौथ्या षटकासाठी वर्णी लागते गोलंदाज शैलेश याची. तर महत्वाचे षटक टाकण्यासाठी गोलंदाज शैलेश. स्ट्राईकला असणार तो फलंदाज रोहन पाटील. नॉन स्ट्राईकला मात्र हर्षद चौधरी, ज्याच्यावर पूर्णपणे जबाबदारी असणार आहे. यावेळी सुरेख चेंडू, अप्रतिम डिलिव्हरी हाताळली होती. नक्कीच खोलवर टप्प्याचा चेंडू. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मात्र झाला होता, परंतु चेंडू व्यवस्थित बॅटच्या पट्ट्यात आलेला नाहीये. एक धाव घेतलेली आहे. आता मात्र 11 चेंडू आणि 11 धावा. तर जयदुर्गा बी टेमगरपाडा संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी येऊन राहायचे. पुन्हा एकदा गोलंदाज शैलेश. यावेळी मात्र मोठा फटका हर्षद चौधरीच्या बॅट मधून. चेंडू जाईल ऑन साईडच्या दिशेने. लांब पल्ल्याचा षटकार. विकेट हायलाइट. छोटी गेंद थी, पुल किया, पावरफुल ब्रांडेड मैक्सिमम 6 पत्रा बजाओ शॉट हर्षद चौधरी के बल्ले से. गेंद बाउंड्री लाइन के बाहर चेयर होने के लिए. नक्कीच एक शॉर्ट पिच चेंडू हाताला होता. पुल आणि पॉवरफुल लांब पल्ल्याचा षटकार हर्षद चौधरी याच्या बॅट मधून आलेला आहे. मी आधीच म्हटलं होतं की हर्षद याच्यावर पूर्णपणे या सामन्याची जबाबदारी असणार आहे आणि चांगल्या रीतीने जबाबदारी सांभाळताना आता मात्र हर्षद चौधरी. यावेळी एक चांगला चेंडू, सन्मान दिलाय चेंडूला. यॉर्कर लाईनचा चेंडू हाताला होता आणि तोपर्यंत एक धाव पूर्ण केलेली आहे. तर नक्कीच एक चांगल्या चेंडूचा सन्मान आणि त्याआधी एक खराब चेंडूचा पुरेपूर फायदा घेतला होता आणि चेंडू भिरकावून दिला होता सीमारेषेबाहेर. धावसंख्या झाली होती. आइए देखते हैं कटनापूर्वक गेंद थी वहां पर जिस तरह रन लिया वहां पर हर्षद ने. यावेळी एक चांगला चेंडू होता परंतु फटकाही तितका चांगला. सीमारेषा मात्र क्लिअर करू शकलेला नाही आणि फलंदाज बाद.
खूपच चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. फटका चांगला खेळला होता परंतु सीमारेषा क्लिअर करू शकलेला नाही फलंदाज रोहन पाटील. नवीन फलंदाज येतो राकेश पाटील. स्ट्राईकला मात्र हर्षद चौधरी. जिंकण्यासाठी अजूनही 8 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. अजून एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, व्यवस्थितरित्या चेंडू बॅटच्या पट्ट्यात आलेला नाहीये. जोपर्यंत चेंडूला आडून फेकी केली आहे, 1 धाव घेण्याची संधी. आता मात्र 7 चेंडू आणि 3 धावा. नवीन फलंदाज राकेश पाटील. स्ट्राईक एंडला असणार आहे गोलंदाज शैलेश. षटकातील शेवटचा चेंडू घेऊन गोलंदाज शैलेश. यावेळी अजून एक चांगला चेंडू. थोडंसं खराब क्षेत्ररक्षणाने धाव पूर्ण केलेली आहे. तर एका धावेने संघाची धावसंख्या झाली ती 29. अजूनही जिंकण्यासाठी 2 धावांची आवश्यकता. नक्कीच 6 चेंडू आणि 2 धावा. अतिशय निर्णायक असं षटक असणार आहे. 6 चेंडू आणि 2 धावा. शेवटचं षटक बघायचं कोणता गोलंदाज येतो हे षटक हाताळण्यासाठी. तर कर्णधार त्रिशूल स्वतः आलाय गोलंदाजीसाठी. 6 चेंडू आणि 2 धावा डिफेंड करायचे आहेत. फलंदाज हर्षद मात्र अजूनही खेळपट्टीवर आहे, ज्याच्या बॅटमधून एक उत्तुंग षटकार आलाय. तो मात्र नॉन स्ट्राईकला असणार आहे. स्ट्राईकला असणार आहे तो राकेश पाटील. शेवटचं षटक घेऊन गोलंदाज आलेला आहे तो त्रिशूल. कर्णधार आहे. 6 चेंडू आणि 2 धावा. पाहूया कॅप्टन जोखीम घेत आहेत, कारण की गोलंदाजी करायची आहे. 6 चेंडूमध्ये 2 धावा वाचवायचे आहेत. थोडं 30 सर्कलमध्ये देखील थोडीशी फिल्डिंग टाईट सिच्युएशनमध्ये लावली आहे. मात्र इथून एकच करावं लागेल फलंदाजाला राकेशाला, की फक्त बॅटवर चेंडू घ्यायचा आहे. आणि इथून गोलंदाजाला एकच करायचं आहे काम, की प्रत्येकी चेंडू ब्लॉक हॉल यॉर्करचे चेंडू टाकावे लागतील. तर पाहूया आपण त्रिशूल थोडंसं प्रयत्न करतोय आणि प्रयत्नांना कोणत्या प्रकारे यश मिळतं पाहूया. राईट आर्म द विकेट. पहिला चेंडू स्लोअर केला होता आणि मनपसंत चेंडू टाकला गेले ते फलंदाजाचा. गलीमध्ये चेंडू आणि 1 धाव कंप्लीट करतोय. स्कोर जो आहे इथे लेवल झाला आहे. इथून फक्त 1 धावची आवश्यकता आहे. 1 पाऊल दूर आहे इथे आपण म्हणूया दापोडा संघ. शेजारी वाढल्या तिथे अमरेला फील्ड सजवली जाते. टीमचे कॅप्टन आपण रेडी राहायचं टॉस करण्यासाठी. जयदुर्गा बी टेमगरपाडा राज तरे. यावेळेस फसला गेलाय. हो हो, झेल नाही, मॅच देखील सुटली आहे, कारण की धाव कंप्लीट झाली आहे. हर्षद चौधरी हा फसला गेला होता तिथे आणि मॅच इथे जिंकली आहे वीर तानाजी दापोडे टीमने. कॉंग्रॅच्युलेशन टीम वीर तानाजी दापोडे. कॉंग्रॅच्युलेशन टीमचे लेजंड खेळाडू राजन पाटील, प्रितेश पाटील, दिनेश अँड हर्षद चौधरी. खूप खूप अभिनंदन. अँड मॅन ऑफ द मॅच द ग्रेट लेजंड राजन पाटील इज अ मॅन ऑफ द मॅच. आजच्या दिवसातील सर्वात मोठा सामना, अर्थातच मागच्या मॅचचा विजेता संघ वीर तानाजी दापोडे अँड जयदुर्गा बी टेमगरपाडा या संघामध्ये पुढील मॅचचा टॉस होणार आहे. टीमचे कॅप्टन आपण या आणि राजन पाटील आपण देखील या. आपल्याला मॅन ऑफ द मॅच पारितोषिक दिला जाईल. मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी जी संतोष तरे साहेबांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे, ती ट्रॉफी देखील आपण देणार आहोत. आणि ज्यांच्या माध्यमातून ट्रॉफी स्पॉन्सर आहे आणि तेच ट्रॉफी देणार आहेत मानसी संतोष बलिराम तरे. राजन पाटील या आपण मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आपण घ्यायची आहे. तर आपण